सुभाष धोत्रे सरांना नक्कीच आपण सर्वजण ऐकाल. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. DDL ग्रुप 2024 एक दिवसीय फुल पिच क्रिकेट स्पर्धा क्वार्टर फायनलचा महत्त्वपूर्ण सामना दोन टीम्स मध्ये रंगेल. टीम वडार 11 विरुद्ध विराट प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये सामना या ठिकाणी रंगणार आहे. सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. एका बाजूने विनोद कुऱ्हाडे तर दुसऱ्या बाजूने कुणाल जाधव. जवळ मॅच मध्ये प्रसाद पहिल्या षटकाचा खेळ घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पहिल्या षटकाला घेऊन सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला कुणाल. फील्ड सज्ज. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ व्हेरी फर्स्ट बॉल अगदी आपण पाहतोय शफल होत खेळलाय. डीप कव्हरला येतोय. चौकार. 4 धावा. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात जी मात्र मैदानामध्ये त्या ठिकाणी केली आहे. आणि ही सुरुवात मात्र त्या ठिकाणी करत असताना ओहो हो, अपील मात्र मोठं, जोरदार अपील. आणि नक्कीच एक दबाव तंत्र अपीलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरले गेलेलं आहे. आणि ते दबाव तंत्र त्या ठिकाणी वापरत असताना डॉट बॉल जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव स्वरूपाचा जो चेंडू आहे आणि तो निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहत असताना दरम्यानचा मारा. हो हो, मोठा फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर असेल लाला आणि चेंडू व्हेरी गुड स्टॉप. 2 धावा.
2 धावा मागील चेंडूवरती त्या ठिकाणी येतात. टोटल 6 धावा धावफलकावरती आहेत आणि या 6 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असताना ओहो मोठा फटका आणि ओहो चेंडू जातोय सरळ स्टँड मध्ये. स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. अगदी चेंडू स्टँड मध्ये जो त्या ठिकाणी खेळला गेलाय. हो स्लोअर वन गती परिवर्तन करत चेंडू टाकलाय आणि तोपर्यंत विनोदनं स्टार्ट घेतली आहे. सिंगल आली आहे. 22 रुपयामध्ये येते 1 धाव. मुख्य पंच अजय आवळे सर. ओहो हो ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू विनोदसाठी. तोपर्यंत आपण पाहतोय डॉट बॉल. सिंगल मात्र आपण पाहतोय विनोदनं घेतल्यानंतर ओव्हरची मात्र समाप्ती होते डॉट बॉल सह. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. अमित गोलंदाजी मार्कवरती. जवेद अमितच्या गोलंदाजीमध्ये स्ट्रायकिंग एंडला कुणाल. ओहो मोठा फटका आणि येतोय षटकार. कुणालच्या षटकारानंतर एकूण स्कोर कार्ड वरती येत आहेत 19 धावा. पहिल्या चेंडूवरती अगदी मोठा फटका खेळाय. समाचार नक्कीच खरपूसचा जो घेतलाय मितचा. दरम्यानचा मारा. ओहो स्लोअर वन थोडासा दूरवरती चेंडू आणि कुणालच्या शरीराचा वेध चेंडू घेतोय. डॉट बॉल आहे. कमबॅक केलं बॉलरने या डॉट बॉलसह. ओहो मोठा तडाखा आणि चेंडू स्टँड मध्ये षटकार.
ओहो, या दरम्यान पुन्हा एकदा शफल होत फटका खेळण्याची तयारी, तोपर्यंत डॉट बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती येतोय षटकार, चौथा चेंडू डॉट. अशा प्रकारची कामगिरी गोलंदाजी मार्कवरती जी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ओहो, नो बॉल, नो बॉलचा सिग्नल. अगदी मला वाटतं ओव्हर स्टेपिंग. किंवा मला वाटतं ओव्हर स्टेपिंग. जवळ पुन्हा एकदा नो बॉल नंतर फ्री हिट आहे. हो, चेंडू हवेत चढवलाय, झेल होणार का? हो, झेल सोडलाय. अगदी चूक होतीये क्षेत्ररक्षणामध्ये. ओहो, ऑन साइडला चेंडू खेळलाय, तोपर्यंत सिंगल जी येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली आहे आणि या सिंगल बरोबर आपण पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होते. 15 धावा या ओव्हरमधून येत आहेत आणि 28 धावा टोटल. 2 षटकांच्या समाप्त्या अखेरीस 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय, बिनबाद 28. टीम वडार 11. तर विराट प्रतिष्ठान संघ 2 षटकामध्ये 28 धावा खर्च करतोय. दरम्यान अतुल बॉलिंग मार्कवरती. हो, विनोद ऑन साइडला फटका खेळतोय, तोपर्यंत अनिल. चांगली फिल्डिंग अनिलची जी आपल्याला पाहायला मिळते. 1 रन आली आहे, सिंगल. ओ, रिव्हर्सचा फटका, चेंडू मिडल होतोय आणि लाला चेंडू फील्ड करतो, तोपर्यंत 2 धावा येणार का? आणि चित्त पण आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. एकतीस ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 रन फॉर नो लॉस. 3rd ओव्हर प्रोग्रेस इन बॉलिंग मार्क. टीम विराट प्रतिष्ठान. फर्स्ट इनिंग बॅटिंग टीम वडार 11. ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. फिल्डर असेल प्रसाद. ओहो, सुरेख फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग फॉर प्रसाद. प्रसाद काची, जबरदस्त फिल्डिंग. मिड विकेट ऑन साइडला जो आपल्याला पाहायला मिळतोय. डीप वरती नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद काचीकडून जे आपल्याला पाहायला मिळालंय. विनोद कुराडे. ओहो, मोठा फटका आणि चेंडू स्टँड मध्ये, षटकार.
जवळ मॅच मध्ये आपण पाहतो विनोदची बॅट तळपते आणि मोठ्या धाबा निश्चितपणे गोळा करताना आपल्याला जी पाहायला मिळते. 37 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 37 रन्स. ओहो, सुरेख गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग फॉर अतुल. पाच चेंडू पूर्ण होतात. अतुलनं नक्कीच संघाला पुन्हा एकदा थोडं मॅच मध्ये आणलेलं आहे, परंतु विनोदचा एक षटकार वगळता उर्वरित नक्कीच चेंडूंवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अतुलची. 5 चेंडू पूर्ण होतात. शेवटचा चेंडू आहे अतुलच्या बॉलिंग मध्ये. डावखुऱ्या हाताचा नक्कीच गोलंदाज आहे. राऊंड द विकेटने बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. ओहो, विनोद कुराडे ब्लास्ट, बिग ब्लास्ट. विनोद कुराडे ब्रँडेड षटकार. ब्लास्ट मात्र नक्कीच होतोय दोन्ही ओपनिंग पेयर्स कडून. षटकार आलाय. टोटल स्कोर कार्ड वरती 43 रन्स. डॉक्टर प्रमोद गोरे, खात्रीशीर इलाजाचं एकमेव ठिकाण. कोणत्याही परिस्थितीतून सही सलामत बाहेर काढणारी एकमेव संस्था TS स्पोर्ट्स. डॉक्टर प्रमोद गोरे, खात्रीशीर इलाजाचं एकमेव ठिकाण. पत्ता आनंद यशोदा कॉलनी, ओम सुपर मार्केट जवळ, मॉडेल कॉलनी, पुणे. केतन भाऊ वीर यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी प्रिंटिंग. ओहो हो, व्हेरी गुड डिलिव्हरी प्रसाद काची. ओहो, फुल टॉस, बैक हेड, नो चांस, और ये 6 रन. मोठा बिग ब्लास्ट जो आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकार 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 आणि षटकार जे मात्र खेळले जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. आक्रमक असा पवित्रा जो मात्र धारण केला गेलाय. प्रसाद काचेवरती हल्ला चढवलाय. दरम्यानचा चेंडू. हो हो, पुन्हा एकदा दरम्यान आपण पाहतोय थोडासा खुलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर अनिल चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न सफल होतोय. 2 धावा. वन रन शॉट. वन रन शॉर्ट. एका धावेचं नुकसान झालंय. ओहो, कव्हर्स मध्ये चेंडू खेळलाय. फिल्डर असेल अमित. लॉंग ऑफ वरून 1 रन या ठिकाणी येते. सिंगल बरोबर स्कोर बोर्ड वरती धावा होत आहेत त्या 51. 51 रन ऑन स्कोर कार्ड फॉर नो लॉस. अर्धशतकी भागीदारी विनोद आणि कुणाल जाधव या फलंदाजांकडून पाहायला मिळते. ओहो, लाजवाब लंबा कडा, बैक हेड, नो चांस, और ये 6 रन.
4 षटकं पूर्ण होत आहेत आणि 58 धावा बिनबाद. मी थांबतोय. आपण जाऊयात व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड आमचे मित्र अतिश नरवाल सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश सर. एक लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही बॅटर फलंदाज आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळत आहेत आणि कौतुक इथे आमचे स्कोरर यशराज यांचं देखील होईल. त्यांच्या हातामध्ये जसा पेन आला चौकार षटकरांची वर्षा सुरू आहे. येस, बॅटर फलंदाज देखील आपण पाहिलं तर छोटंसं जलपानासाठी वेळ घेत आहेत. घेणं गरजेचं देखील आहे. उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. आमच्या नक्कीच दोन्ही अनुभवी पंचांना देखील आपण पाहिलं तर वेळेवरती पाणी आयोजक कमिटीकडून दिले जात आहेत. DDL ग्रुप आयोजित FC करंडक 2024 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लाला. यावेळेस जसे आले त्या चेंडूवरती शॉट सिलेक्शन चांगला पाहायला मिळाला, परंतु इथे गलतीचे मिस्टेक केली खेळूने आणि पाहायला मिळाला एक भाग्यशाली चौकार. 4 धावा. इथे गोलंदाजी चूक अजिबात नाही. तिथे गरज होती त्या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवण्याची. काम करणं गरजेचं होतं खेळूच्या माध्यमातून, परंतु तिथे नजर हटी तो दुर्घटना घटी. इथे देखील जागा बनवून स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पाहू शकतो आपण तिथे पंचांचा देखील इशारा आपल्यापर्यंत येईलच की एक धाव जी नक्कीच बॅटच्या माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कुणाल आणि विनोद हे दोन्ही बॅटर खरं तर आक्रमक आहेत. मागील मॅच मध्ये विनोद अजिबात थांबायला तयार नव्हते, परंतु इथे कुणालने देखील आक्रमक रूप धारण केलंय. मागील मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच विनोद आहेत. इथे देखील चेंडू आपण पाहिले तर बॅटवरती आला आणि जसा आला लॉंग ऑनला चांगला झेल टिपला गेला. बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में लेनी होगी हर हाल में. एक चांगला कॅच लॉंग ऑनला. मला वाटतं रोहन काचीच्या माध्यमातून. बरेचसे क्रीडा रसिक मित्र परिवार, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दिवाणे परवाने मैदानाच्या अवतीभोवती देखील उपस्थित आहेत. कोणी अगदी आपण पाहिलं तर पहा अगदी भिंतीचा टेका लावून उभा आहे, कोणी झाडाला टेका लावून उभा आहे, कोणी झाडांच्या थंडगार सावलीमध्ये उभे आहेत आणि कोणी उन्हामध्ये उभं राहूनच मॅच बघतं. हे क्रिकेटचं वेड. इथे वेल लेफ्ट केला, परंतु ती चूक बॅटर फलंदाजाची तिथे पाहायला मिळाली. त्यांना वाटलं असं की या चेंडूची दिशा भरकट व्हावी, परंतु अजिबात तसं झालं नाही. इट इज अ डॉट बॉल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. ओहो रस्सा, हे त्यांचं टोपण नाव आहे, परंतु पाहू शकतो आपण इथे सिंगल आली. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल आल्यानंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? डेफिनेटली. बनवल्या गेल्या 66 जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. आणि वडार 11 संघाच्या देखील खेळाडूंना मी सांगेल की आपण देखील मैदानाचा ताबा लवकर घ्या.
आणि विराट 11 संघाचे 2 बॅटर्स. तुम्ही देखील सज्ज राहा. 67 धावांचं आव्हान आहे. पाहूया कशा प्रकारे ते आव्हान पार केलं जाईल. तत्पूर्वी आपण जर का पाहिले त्या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्याला हे जे मैदान आपण पाहतोय फर्ग्युसन महाविद्यालय मैदान पुणे, आदरणीय परीक्षित भाऊ शिरोळे यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालं, त्यांचा धन्यवाद असेल. प्रथम क्रमांक देखील आपण या स्पर्धेसाठी पाहिलं तर रोख रक्कम 21,000 माननीय सागर भाऊ कुसाळकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. तसंच द्वितीय क्रमांक देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं त्या क्रमांकासाठी रोख रक्कम 11,000 आदरणीय राहुल भाऊ कदम यांच्या माध्यमातून. स्पर्धेतील सर्वच्या सर्व चषक माननीय योगेश मामा विटकर यांच्या माध्यमातून त्यांचा देखील धन्यवाद. सेमीफायनल आणि फायनलच्या 4ही टीम्ससाठी टी शर्ट सौजन्य आदरणीय श्रीमान सचिन भाऊ कलाधर तसेच सन्माननीय अक्षय भाऊ कलाधर यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट बॅटर आणि उत्कृष्ट बॉलर देखील कोण असतील ते 2 खेळाडू नशीबवान ज्यांना शूज आणि बॅट मिळेल. कारण विशेष सहकार्य देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आमच्या बऱ्याच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून लाभले आम्हाला. त्यामध्ये माननीय अनिल अण्णा कुराडे असतील, परशु अण्णा डोंगरे असतील, शंकर अण्णा मंजाळकर असतील, सुभाष अण्णा कुराडे असतील, कैलास अण्णा मंजाळकर असतील, सुनील अण्णा कुराडे असतील, सुभाष काका कुराडे असतील, विशाल अण्णा धोत्रे असतील, रवी भाऊ डोंगरे असतील, योगेश मामा विटकर असतील, भारत अण्णा अमरावती, आकाशदादा धोत्रे, ऋषिकेशदादा जाधव, नरेश अण्णा जाधव. संपूर्ण विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं मनापासून धन्यवाद असेल. आदित्य भाऊ माळवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलं गेलं. ब्रेक लाईव्हची आमची संपूर्ण टीम आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन चन्नप्पा आणि करण तसेच ऑपरेटर रोहित. पंचांची देखील भूमिका आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. संजय भालेराव सर असतील, अजय आवळे सर असतील आणि संतोष लांडगे सर असतील. छोटे छोटे उभरते सितारे आणि खेळाडू देखील आपण या मैदानाच्या चारी बाजूला पाहतोय. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर प्लीज. विराट 11 संघ तुमचे 2 बॅटर्स पाठवा. वडार 11 संघ तुमचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू देखील कंपल्सरी आमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण मॅच ही महत्वाची आहे. चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. बॅटर फलंदाजांना देखील विनंती असेल. सर बॉल द्यायचे. ओके क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर प्लीज. दोन बॅटर्स मैदानाचा ताबा लगेच घेतील. क्षेत्ररक्षण देखील सजवलं जाईल.
बनवल्या गेल्या 66 आणि जिंकण्यासाठी 67 धाब्यांची गरज आहे. दोन बॅटर्स, दोन फलंदाज. मला वाटतं एका बाजूला अमित आणि दुसऱ्या बाजूला लाला. चला, दोन नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिले जात आहेत. एकच द्यायचं, एकच द्या, एकच द्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होतात. पाहूया DDL ग्रुप आयोजित FC करंडक या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल. अमित ऑन स्ट्राईक असतील आणि लाला नॉन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. आखूड पद्धतीने चेंडूवरती चांगला नक्की शॉट सिलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आणि सिंगल, केवळ एक शॉट चांगला होता. रनिंग बिटवीन द विकेट्स थोडीशी मी म्हणेल की लूज तिथे पाहायला मिळाली. कारण साधिकच आहे, जेव्हा नवीन चेंडू असतो ट्रॅव्हल केल्यानंतर खेळाडूकडे देखील तो चेंडू थोडासा हळूवार पद्धतीने जातो. परंतु तिथे बॅटर फलंदाजाने देखील संतुष्टी दर्शवली, एकमेकांवरती विश्वास दर्शवलाय. सांगितलंय सिंगल डबल नक्की सुरुवातीला खेळू आणि नंतर ना मोठमोठे प्रहार करू. हा चेंडू फुलर लेनचा होता. हा ओळखलं किरणने देखील की नेमकं बॅटर फलंदाज लाला यांना काय करायचं. ते सज्ज होते शफल होऊन मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. परंतु जितके त्यांची हालचाल तिथे पाहायला मिळाली तितकेच गोलंदाजीमध्ये देखील चांगले वाटचाल किरण दर्शवतात. यावेळेस स्ट्रोक तर खेळून काढलाय, परंतु पाहूया तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल की हा बीमर आहे की नाही. तिसरे पंच संतोष लांडगे सर पाहतील. कॅच तर चांगला घेतला गेलाय, परंतु पाहूया तिसरे पंच कळवतील की हा बीमर आहे का नाही. कारण अलीकडे आपण पाहिलं तर IPL मध्ये देखील या चेंडूची खूप चर्चा आहे. जवळपास 20 दिवस झाले एक बॉल असा पडला होता, त्याची चर्चा अजून सुरू, ती संपायला काही तयार नाही. नो बॉल होता का नाही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. येस, इट इज अ नो बॉल. कॅच चांगला होता, परंतु अगदी आपण पाहिलं तर कमरेच्या लेवलला जेव्हा जेव्हा चेंडू वरती आढळतो पंचांना तेव्हा नक्की ते दंडित करतात गोलंदाजांना. किरण यांचा
विचार चांगला होता, फक्त गरज होती त्या चेंडूची उंची थोडीशी कमी करणं किंवा डीप नक्कीच केला गेला पाहिजे होता, परंतु तिथे तसं झालं नाही. आता पुढच्या चेंडूवरती बॅटर फलंदाजाला एक सुंदर दर्जेदार तिकीट दिलं जाणार आहे. नाव आहे फ्री हिट. ओहो, फ्रीटचा चेंडू होता, बॅटची कडा लागली, मिस टाइम स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू चांगला अंदाज घेऊन चेंडूला अडवतात. कौतुक इथे आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन करणचं देखील असणार आहे, तर त्यांनी हे दृश्य टिपलं. त्याचप्रमाणे आमचे चनप्पा देखील असतील, त्यांचं देखील कौतुक आहे. कारण पास सोपं नसतं. यावेळेस आपण पाहू शकतो फुल एअरलाईनचा चेंडू होता, दिशा दर्शवली कुठेतरी. इथे देखील आपण मिस टाइम स्ट्रोक म्हणू शकतो, कारण ज्याप्रमाणे बॅट फिरवली जाते साधिकच आहे त्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटर फलंदाज करतात. हा चेंडू हळूवार पद्धतीचा होता. तसंच आपण पाहू शकतो आदरणीय राहुलदादा कदम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून हार्दिक स्वागत असेल. यावेळी संपर्क झालाय. ओहो, तिथे अंदाज खेळूचा चुकतोय. पाहू शकतो आपण तिथे लॉंग रेस आहे, चेस करण्याचा प्रयत्न आहे. रेस खेळाडू जिंकतायत, चेंडू उचलून फेकतायत, तोपर्यंत 2 धावा पडून काढल्या जातात. इथे आपण पाहिलं तर पहिल्या या षटकाचा खेळ संपतोय. धफलक्यावरती देखील जर का आपण पाहिलं तर 7 धावा, 7 रन्स. अर्थात अजूनही 61 धाव्यांची गरज, 60 धाव्यांची गरज आहे. DDL ग्रुप आयोजित आणि मित्रपरिवाराचं देखील बोलायचं आपण पाहिलं तर पाठिंबा आहे, वाटा आहे. या सर्वांच्या या सर्वांचा एक दर्जेदार उपक्रम. अर्थातच FC करंडक 2024 आपण पाहतोय. एक दिवसीय भव्य दिव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, ज्यामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 21,000 आदरणीय सागर भाऊ कुसळकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 11,000 आदरणीय राहुलदादा कदम यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण आहे? नाव कळवा. आदित्य. माननीय योगेश मामा विटकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्वचे सर्व चषक आपण पाहतोय. दर्जेदार आणि भव्य दिव्य चषक आहेत. सुंदर सुंदर हे ट्रॉफीज आपण पाहतोय. प्रत्येकाचं लक्ष नक्कीच वेधणाऱ्या या चषकांची नक्कीच आपण डिझाईन्स पाहतोय. लाला ऑन स्ट्राईक, समोर आदित्य. 7 बनवले गेल्यात. ओहो, रचनात्मक प्रहार. इथे आपण पाहिलं तर थोडीशी चतुराई नक्की दर्शवण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 67 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंत गोलंदाजी ठीकठाक आहे, परंतु बॅटर फलंदाजामध्ये देखील ती क्षमता आहे की आक्रमक रूप धारण करून धावा बनवाव्या. पहा, चेंडू बॅटवरती तर आलाय, तिथे खेळाडू धावतायत, पळतायत, एकमेकांना कॉल देत आहेत, परंतु अंदाज थोडासा तिथे चुकतोय. पहा मित्रांनो, विनंती असणार आहे, दुखापती अजिबात करून घेऊ नका. एकमेकांचं लक्ष ठेवा, एकमेकांचं शरीर सांभाळा. कॉल एकमेकांना देणं गरजेचं आहे. विकेट घेणं देखील महत्वाचं आहे, परंतु दुखापती आणि इंजरीज अजिबात महत्वाच्या नाहीत. कारण दुखापती आणि इंजरीजचं उदाहरण जर का तुम्हाला पाहायचंय तर साऊथ आफ्रिकेचा मार्क बाउचर पहा, इंग्लंडचा क्रेग किसबेटर पहा. छोट्याशा दुखापतीमुळे त्यांना क्रिकेट सोडावं लागलं.
हा चेंडू गती परिवर्तनाचा होता. हा हलक्या पद्धतीने चेंडूवरती गरकन बोट फिरवली आणि पटकन तो चेंडू विकेट किपरच्या हातात. कुणालला मला वाटतं आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतो. आदित्य पुन्हा एकदा तयार आहे. इथे पुन्हा संधी निर्माण केली गेली. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून जाऊन हा झेल मी टिपेल असं त्यांनी सांगितलं आणि झेल टिपला देखील. बिग विकेट गॉन. अमित बॅक टू द पवेलियन. यापूर्वी जो अमितचा झेल सुटला त्यामुळे थोडीशी निराशा गोलंदाज आदित्यला हाती लागली होती. परंतु इथे पहा गुड कमबॅक आहे. एका प्रयत्नाने नक्कीच मी दमणार नाही, प्रयत्न करत राहील आणि बॅटर फलंदाजाला बाद करेल आणि ते इथे त्यांनी करून दाखवलं. चांगली कामगिरी. कसे न्यू बॅटर नवीन फलंदाज नाव आहे प्रसाद. पहा हे देखील मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते, मॅन ऑफ द मॅच ठरले होते कारण गोलंदाजी लाजवाब. परंतु यावेळी जबाबदारी असणार आहे फलंदाजीची. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल जर का जिंकायचं, कारण प्रयत्नाशिवाय अजिबात तुम्हाला काही मिळणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर आहे. इरादे ते मजबूत ठेवा. डेफिनेटली यश तुमच्या हातामध्ये मिळेल. हो इथे चकित केलं गेलं. कौतुक पुन्हा एकदा मी आदित्यचं करेलच, कारण प्रसाद ज्याप्रमाणे गोलंदाज आहे किंवा जशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो तशाच प्रकारचा चेंडू इथे आदित्यने त्यांना टाकला. पहिला चेंडू तर इथे प्रसादसाठी निर्धाव पण पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत झाले, केवळ 3 धावा आल्यात. इथे संपर्क पुन्हा एकदा. किरण मारोडा डाऊन दी बॉल येत आहेत आणि झेल टिपतायत. दुसरी विकेट मी म्हणेल आदित्यने स्वतःच्या नावी इथे केली. प्रसाद देखील मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे शॉट खेळला तर गेला चांगला होता, परंतु पाहिजे तितकं नक्कीच एलिव्हेशन देता आलं नाही. उंची दिली, लांबी अजिबात नाही. फलंदाज झेल बाद. चांगला झेल किरणच्या माध्यमातून. न्यू बॅटर नवीन फलंदाज. न्यू बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. निशांत. विशाल. आता विशाल भाऊ एक विनंती असेल, तुमचा शेवटचा बॅट्समन जरी इथे आला तरी चालेल किंवा जो आउट झालाय तो आला तरी चालेल, कारण पॅनल्टी जर का दिली त्यासाठी तुम्हाला त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. कारण इथे नियम सर्वांसाठी समान आहेत. आयोजक कमिटीकडून देखील सूचना दिल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर किरण पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये किरणने 7 धावा खर्च केल्या होत्या. अजूनही आता आपण पाहिलं तर धापलकावरती 10 आहेत. अर्थातच 18 चेंडू मध्ये 57 धावा. 18 चेंडू 57 जिंकण्यासाठी बनवायच्या. हो रिव्हर्सचा प्रयत्न केला. पाहू शकतो तिथे आपण पाहिलं तर खेळाडू धावत पळत जात आहेत आणि चेंडू अडवतात देखील, परंतु पाहूया पंच तिथे कळवणार आहेत की तिसऱ्या पंचांना पाहावा लागेल हा बीमर आहे का नाही.
चला, संतोष लांडगे सरांना नक्कीच आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, ते पाहतील आणि कळवतील. आताच्या 2 धावा पळून तर काढल्यात, परंतु पाहूया इथे निर्णय काय आहे. बाउंड्री पण चेक करायची सर. ओके, तर कळवलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बीमर आहे का नाही. लाला यांच्या माध्यमातून रिव्हर्सचा प्रयत्न केला, संपर्क पाहिजे तसा झाला तर नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय असणार आहे. पुन्हा एकदा हा नो बॉल आहे. अर्थातच आताच्या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. लाला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फ्री हिटच्या चेंडूसाठी. आता देखील आपण पाहिलं लोअर फुलटॉस चेंडूच होता, परंतु यावरती अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न फसला. चेंडू देखील विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जो चेंडू खराब पडला त्या चेंडूची नुकसान भरपाई इथे झाली. यावेळेस बॅकफुटवरती गेले, दिशा दर्शवली, स्टेअर केलं त्या चेंडूला, पंच केला आणि पॉइंटला नक्की त्या ठिकाणी खेळाडूला धावत पडत जात असताना आपण पाहिलं. सिंगल तर आली आहे, परंतु लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सिंगल डबल्सने विरोधी संघावरती तुम्ही जास्त प्रभाव टाकू शकणार नाहीत. जर का जिंकायचंय तो नाही चलेगा, इक्का दुक्का लगाना पडेगा, चौका या छक्का. 14 धावा त्या फलकावरती आहेत. चालू असलेल्या सामन्यातील विजेता संघ आणि उर्वरित जे 3 संघ आहेत इथे पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. ओळखलं, अगोदरच दाखवलं की नेमकं मला करायचं काय. तर मला वाटतं रणजित दादा शिरोळे, TS स्पोर्ट्स आणि रावण 11 या तिन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे, आपण इथे लॉट्स साठी या. यावेळेस आतील दिशेने वळण घेणारा चेंडू होता. पहा, बॅटर लाला सज्ज होते बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडूसाठी, परंतु इथे कौतुक किरण मारोडचा देखील होणार. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. पहा, यष्ट्यांच्या खूप जवळून हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विशेष म्हणजे चेंडू टाकल्यानंतर किरण मारोडाचा आपण रिएक्शन पाहिलं, प्रतिक्रिया पाहिली. टाकल्या टाकल्या त्यांचा हात डोक्यावरती आला. षटकाची तिथे समाप्ती देखील झाली. अर्थातच धाफलकावरती देखील जर का आपण पाहिलं तर मला वाटतं या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात. ह्याच्यानंतर ते स्ट्राईकला कुठे आले, स्ट्राईक चेंज कुठे झाले. चला, लॉट्स साठी रणजित दादा शिरोळे, TS स्पोर्ट्स आणि रावण 11 आणि चालू असलेल्या सामन्यातील विजेता अशा 4 चिठ्ठ्या नक्कीच उडवल्या जात आहेत. टीम्स येत आहेत, कॅप्टन्स येत आहेत का लॉट करून घेऊ अशी सूचना आहे. ठीक आहे.
आतिश भोसले यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहेत. आतिश भोसले पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, तयार होत आहेत. चला रावण संघ कॅप्टन प्लीज संपर्क करा. चला लॉट होतोय. पहा यानंतरचा जो लॉट होतोय त्या लॉट मध्ये जर का विजेत्या टीमची चिठ्ठी आली तर ती मॅच दुसरी खेळवली जाणार आहे. चला रावण 11 संघाचे कॅप्टन प्लीज संपर्क करा. आलेत. चला थोडस पळत या विनंती असेल. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धफलकावरती 18 बरोबर ना. 18 माफ करा 20 धावा आहेत. थोडस अपडेशन चुकतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नाव काय. गिरीश. यावेळेस बॅट ची कडा लागली आणि बॅटर फलंदाज स्वतः मैदानाच्या बाहेर. पंचाने देखील कळवलं यस इट इज OUT आउट. नाही रावण 11 टीमचे कॅप्टन म्हणतात आता जेवण झालंय त्यामुळे थोडासा वेळ आम्हाला द्या. परंतु वेळ कमी राहिलाय थोडस पळत द्या. लॉट होतोय. लक्ष ठेवा यानंतरचे सर्व सामने 6 षटकांचे असतील. चिठ्ठीमध्ये विजेत्या टीमचं नाव आलं तर ती मॅच दुसरी असेल. नो बॉल.
चांगली गोलंदाजी. तर इथे टॉस होतोय. एका बाजूला TS स्पोर्ट्स सरदताचा अनिकेत दादा जगताप विरोधात रणजित दादा शिरोळे हा संघ आपण पाहणार आहोत. युवा उद्योजक सागर भाऊ कुसाळकर नक्की त्यांच्या शुभ हस्त्याने उपस्थितीत टॉस झाला. टॉस जिंकलाय रावण 11 संघाने. सर निर्णय गोलंदाजी. चला लगेच मैदानाचा ताबा घेतला तरी चालेल. 6 षटकांचा सामना असेल. वेळ आपल्याकडे कमी असेल त्यामुळे सर्व षटक 6 टाकली जावीत ही अपेक्षा ऑर्गनायझर कमिटीची देखील असणार आहे. जितका वेळ वाचवला जाईल तितका वाचवा. तर विनंती असणार आहे या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच संघाच्या झाल्या होत्या 66 आणि 39 बनवणारा कुणाल तर तो प्लेअर ऑफ द मॅच. तर विनंती असणार आहे रोहन चौगुले आपण या आपल्या शुभ हस्ते इथे कुणाल या खेळाडूंना आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. त्याला कुणाल आलेत का?